ते कोर्टात गेले. ते खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची ही पद्धत देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि त्याच्यातलं हे चित्र आज पण त्यांनी जो आरोप लावला त्याच्यातलं स्पष्ट होतं. त्यांनी पहिले एक उत्तर दिलं पाहिजे की 2017 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री होतात राज्याचे आणि नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली होती. त्यावेळेस तुमच्या अधिकारात नसताना सुद्धा जिल्हा परिषद नागपूरला एक्सटेन्शन कसं दिलं हा एक मुद्दा. 2 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही, कुठल्या अधिकाराने तुम्ही हा सगळा प्रकार केला, त्याचं उत्तर ओबीसी समाजाला आपण दिलं पाहिजे. मी आपल्या माध्यमातून राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो की भंडारा असेल, गोंदिया असेल, वाशिम असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, या सगळ्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांनाही वाटले की नागपूर जिल्हा परिषदला एक्सटेन्शन मिळालं मग आपल्याला मिळेल म्हणून ते कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने मग ओबीसीची संख्या आणि त्याचा डाटा या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या आणि तिथूनच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीसांमुळे लागलं हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. ओबीसी समाजाचं राजकीय आणि सामाजिक नुकसान हे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमुळे झालेलं आहे, हेही स्पष्ट झालेलं आहे. आणि नरेंद्र मोदीची जी सरकार जे आहे केंद्रातलं ते एम्पिरिकल डाटा देत नाही आणि त्याचा परिणाम आज भोगतो आहे. राज्य सरकारने ओबीसी आयोग बसवलेला आहे, बांटिया आयोग, आणि त्याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि त्याच्या आधारावर ओबीसीच्या आरक्षणासहितच राज्यातल्या या निवडणुका लागाव्यात अशी भूमिका काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं मांडण्यात येतात. दादा आता ही कायदेशीर सगळ्या बाबी आता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधली भूमिका चीफ जस्टिस साहेब आता पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये कशी आणतील आणि कारण की हे अजून कोर्ट मॅटर अजून होणार असं आम्हाला अपेक्षित आहे. आज जे जबाब नोंदवून घेतले फोन टेपिंग प्रकरणी एक डीसीपी रँकचे अधिकारी आता माझे बयान घ्यायला आलेले होते आणि त्यांनी मला माझं सगळं ते टेपिंग जे त्या काळामध्ये केलं गेलेलं होतं ते सगळं टेपिंग मला त्यांनी ऐकवलं. तुमचा आवाज आहे का अशा पद्धतीचं त्यांनी मला बयानमध्ये घेतलं. मी सांगितलं हा माझाच आवाज आहे आणि नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये विशेष करून खासदारांच्या बैठकीमध्ये 2017 मध्ये मी चुकीची नोटबंदी, चुकीची GST आणि शेतकरी विरोधी धोरण जे नरेंद्र मोदींचं सरकारचं होतं त्याच्या विरोधात मी खासदाराच्या मीटिंगमध्ये जो विरोध केलेला होता त्याच्यानंतर या सगळ्या माझं फोन टेपिंग राजकीय द्वेषापायी करायला सुरुवात झालेली होती. ही स्पष्टता आता मला सगळं टेपिंग ऐकल्यानंतर कळलं आणि देशहितासाठी त्यावेळेस आपण खासदारकीचा राजीनामाही दिला. आखरी केंद्रातलं भाजपचं सरकार हे देशविरोधी काम करते, देशाला आर्थिक कमजोर बेरोजगाराचा देश अशा पद्धतीची या देशाची ओळख निर्माण करण्याचं काम केलं जाते आहे आणि त्याच्या विरोधातली आमची लढाई आहे. आणि जे काही कळलं ते सगळं टेपिंग ते राजकीय देशापायी झालेलं होतं असं झालेलं आहे आणि पुढं जेव्हा चार्जशीट कोर्टामध्ये जाईल त्यावेळेस अजून खूप सारी आपल्याला त्याच्यावरचं भूमिका पुढं मांडता येईल. जे रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवलं ते कोणतं रेकॉर्डिंग ऐकवलं म्हणजे तुमचं असं कोणतं बोलणं आहे की जे त्यांनी तुम्हाला ऐकवलं रेकॉर्ड केलंय? माझा एकच नंबर आहे त्याच्यामुळे माझ्याकडे 4 नंबर नाही. मी आपल्या ड्रायव्हरच्या फोनने तिसऱ्याच्या फोनने काही बोलत नाही. मी माझ्याच फोनने सगळ्यांशी बोलतो. त्याच्यामुळे जी काही मतदारसंघातले प्रश्न असतील, महाराष्ट्राच्या जनतेचे फोन असतील, जी काही सामाजिक राजकीय परिस्थितीतले जे फोन असतील त्या सगळ्या फोनवरची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे माझा ना स्वतःचा काही व्यवसाय आहे, ना ठेकेदारी आहे, ना कोणते उलटेपालटे धंदे आहेत. त्यामुळे त्या फोनवर त्या पद्धतीचं विश्लेषण येण्याचं काही कारण नाही. त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे कारण की याच्यामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा माझा फोन टेपिंग करण्यात आला ते माझं नाव अमजद खान म्हणून त्या ठिकाणी देऊन मी ड्रग्सचा व्यवसाय करतो अशा पद्धतीची परवानगी घेण्यात आलेली होती.
नंतर पुन्हा त्याला एक्सटेन्शन घेण्यात आलं आणि 30 ड्रगचं, तर हे विभागाला कळलं नाही का? ह्या सगळ्या गोष्टी आहे, कारण की त्याला शासनाची मान्यता घ्यावं लागतं आणि शासनापर्यंत ही सगळं आल्यानंतर त्यावेळेस सत्तेमध्ये कोण होते, कोणाच्या इशाऱ्याने हे सगळे झाल्यात, या पुढच्या काळात कोर्टाचा हा मॅटर ठरणार आहे. त्यामुळे आज त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. पण सामाजिक जीवनात आणि राजकीय जीवनामध्ये मी काम करत असताना कुठलेही चुकीचं काम न केल्यामुळे मला काही घाबरायचं नाही. जे कर नाही तो डर क्या, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि पुढं कोर्टामध्ये हे मॅटर जाईल त्यावेळेस. आणि आता पोलिसांना जे जे काही आमच्याकडून माहिती लागेल त्यांना आम्ही सहकार्य करण्याची भूमिका आमची. आणि या फोन टॅपिंगमध्ये शिवसेना भवन असो किंवा शिवसेनेच्या पदाधिकारी नेते किंवा त्यांच्या पर्सनल गोष्टी देखील ऐकण्यात आलेल्या आहेत. एक व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असं दिसत नाही. बिलकुल म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग हा फडणवीस सरकारमध्ये झालेला आहे. अधिकाऱ्यांना या पद्धतीचे पॉवर देण्यात आले होते का, हे सगळे प्रश्न त्या माध्यमातून पुढे येणार आहे. आणि कोणाच्याही प्रायव्हसीमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. पण पदाचा दुरुपयोग करणं हे भाजपपासून शिकावं आणि देश कसा देशातल्या लोकांना त्रास द्यावा, हे सगळ्या गोष्टीवरून हे आता कळायला लागलेलं आहे. पण किती दिवस तुमचे फोन टॅप केले गेले आणि काही नाही असं त्याच्यामध्ये मला जे काही ऐकायला आलं तेच मतदारसंघातले राज्यातल्या अनेक लोकांचे फोन मला यायचे, त्याच्यावरचं संभाषण होतं, तेच मला ऐकवलं त्यांनी. त्यामुळे चुकीचं संभाषण त्याच्यामध्ये काही आम्हाला आढळलेलं नाही. पण त्या फोन टॅपिंगवरून काही वाटतं तुम्हाला काही निर्णय भाजपचे झाले असतील किंवा तुम्हाला काही त्याच्या अडचणी झाल्या असतील जसं का ऐकल्यानंतर, असं कुठलं नाही करू? नाही अजून तर हा चौकशीचा विषय आहे. आता पुढं अजून त्याच्यामध्ये काय काय मुद्दे येतील त्याला येईल. आता हे पहिल्यांदा मी पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढं आलेलो आहोत, त्यामुळे पुढं अजून चौकशीमध्ये काय काय अजून बयान घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. तुमचं अमजद खान तर जयवीरू कोण होते आज आणि बसंती होती असं समजतं. असं आहे की अमजद खान शोलेमध्ये खलनायक होता आणि जे जयवीरूचा उल्लेख तुम्ही करता, खरं तर सिनेमातला जयवीरू हा हिरो होता. पण जे राजकीय पात्रामध्ये जयवीरूची नाव वापरणारीच आता खलनायक झालेले आहेत असं आपल्याला दिसेल पुढच्या काळामध्ये पाहायला मिळणार. गुन्हा दाखल झालाय, त्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी कुठेतरी राजकीय स्वार्थासाठी एक फोन टॅपिंग केलं, गुन्ह्यावर आपला आरोप आहे. माझ्याही प्रकरणामध्ये रश्मी शुक्लावरच गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्याच्यामुळे रश्मी शुक्लाच आज मुख्य आहे. पण ते कोणाच्या इशाऱ्यावर त्यांनी या सगळ्या कारवाया केलेल्या होत्या, फोन टॅपिंग केलेली होती, ही येणाऱ्या काळातच हे स्पष्ट होणार. दादा नेहमी म्हटलंय की राज ठाकरेंवरती कारवाई करायला महाविकास आघाडी घाबरते, मला वाटतंय काय? मला त्या शासन आणि शासनाची भूमिका ही आता संजय निरुपम साहेबांचं व्यक्तिगत मत असू शकतं, पण त्याच्यामध्ये शासनाने काय काय कारवाई कराव्या हे शासनाची जबाबदारी. तुमच्याही प्रकरणात कुठंतरी कारवाई स्लो चालली असं वाटतंय का? नाही, आमचं फास्ट आहे, कारण की आपण विधानसभेत हे सगळे मुद्दे उपस्थित केल्यानंतर त्याच्यानंतरचं गुन्हे दाखल होणं, स्वतः रश्मी शुक्लावर गुन्हे दाखल प्रशासनाने केलेले आहेत, त्यामुळे हे फास्ट आहे. आणि आता 14 तारखेपर्यंत पुढच्या हे सगळे प्रकरण कोर्टामध्ये चार्जशीट सहित जाणार. तुमच्या सहित तुमचे काही निकटवर्ती त्यांचे फोन टॅप केले, त्यांची जवळ त्यांचे केले होते, पण मला सवय नाही माझ्या दुसऱ्यांचा फोन घेऊन त्याच्या फोनने दुसऱ्याला फोन करावा, ही माझी सवय नसल्यामुळे त्याचं काहीच अडचणीचं काही भाग नाही आहे आणि ते काही तसं कुठला अडचण काय आता तुम्हीच खंडन करू शकता किंवा तुम्हीच त्याला सपोर्ट देऊ शकता. हा आपले विधान परिषदेचे सभापती असताना तुम्हाला शासकीय निवासस्थान मिळालं, आज तुम्ही फक्त एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात तरी हे शासकीय निवासस्थान तुमच्याकडेच आहे. चर्चा अशी कानावर येते की तुम्ही मंत्री होणारे म्हणून हे बंगला तुम्हाला सोडायला सांगण्यात आलं नाही, खरं आहे का? आपण ही महाराष्ट्रामध्ये एखादा मंत्री असेल आणि त्याला बंगला असेल तर त्याच्यानंतर तो बंगला समजा शासनाने सांगितलं सोडा तर त्यावेळेस सोडतो. अजून मला शासनाने अशा पद्धतीचं कुठलंही
पत्र पाठवलेलं नाही, त्याच्यामुळे बंगला सोडायचं कारण नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दानवे होते, तेही पण शासकीय बंगल्यातच राहायचे. ते तर महाराष्ट्रातले कुठले मंत्रीही नव्हते. त्यामुळे मी तर ऑलरेडी विधानसभा अध्यक्ष होतो आणि मी कंटिन्यू आहे. त्याच्यामुळे शासनाला ज्या दिवशी वाटलं की मला खाली करत, मी खाली केलं टाकेल. काय भाग ओके, पण मंत्री होत आहे का? मी ते माझ्या हातात नाही, ते हायकमांडच्या हातात आहे. मुझे ये मामला पता चला कि हमारा फ़ोन टैपिंग हो रहा है, तब हमने महाराष्ट्र विधानसभा में इशू उठाया और उसके आधार पर सरकार ने इंक्वायरी की और उस समय के पुलिस कमिश्नर रश्मि शुक्ला, इसके ऊपर FIR दर्ज किया गया और उसी की जांच पड़ताल के लिए आज मेरे पास डिस्ट्रिक्ट ईरान के अधिकारी आए. सर, अभी भी बहुत बड़ा सवाल बनता है हमारा सामने की रश्मि शुक्ला की किसके कहने पे क्योंकि अभी तक मामला हल नहीं पाया. बिल्कुल, अभी ये मामला आने वाली 14 तारीख तक ये कोर्ट में मामला जाने वाला है और कोर्ट में जब चार्जशीट जाएगी तो रश्मि शुक्ला के बयान से लेके सबका उसमें ये होगा और तब पता चलेगा कि रश्मि शुक्ला के पीछे में कौन था. ये आज उसके बारे में चर्चा, क्योंकि चार्जशीट क्या जाने वाली, कौन था, उसके आधार पे रश्मि शुक्ला का भी बयान उसमें नोट होगा. क्योंकि मुंबई के इसमें संजय राउत और एकनाथ खड़से, इनके मैटर में रश्मि शुक्ला का बयान हो चुका है. गुना के मामले में अभी बयान होने का है. तो मुझे लगता है कि बहुत जल्दी इसके पीछे का मेन सूत्रधार कौन था रश्मि शुक्ला के, ये इसका नाम आगे आएगा. क्या पुणे पुलिस सेटिस्फाई हो आपके जवाब से या फिर वापस दोबारा आपके पास किया आपसे? वो पुलिस का काम है. अभी पुलिस आज मेरे से जो बयान लिया गया है, क्योंकि वो आवाज़ जो है फ़ोन का जो टैपिंग किया है, वो आवाज़ मेरा है क्या, वही कंफर्म करने आया था. हमने कहा हमारे ही आवाज़ है और इसको लैब में एक बार प्रूव कर लो. जो तो उसके लिए भी वो मेरा आवाज़, क्योंकि कोर्ट में ये जब मैटर जाएगा तो कोर्ट में ऑथेंटिक उसका प्रूफ होना चाहिए. और इसलिए हमने आज पुलिस को भी कहा कि हमारे आवाज़ को एक बार लैब में भी उसको क्लियर किया गया. देखो, सोशल मीडिया पे चौवानी छाप लोग भाड़ोतरी लगाकर देश की जनता का माइंड डाइवर्ट करने का जो काम केंद्र की भाजपा की सरकार कर रही है. जो कोई बोला महंगाई के बारे में तो उसको भाड़ोतरी, जो सोशल मीडिया पे चौवानी छाप लोगों को बिठाकर उनको गाली देने का काम किया जाता है. लेकिन मेरा सवाल एक इसमें है कि ये किसी को गाली देने से, किसी को नीचा दिखने से किसी का पेट नहीं भरता. पेट भरने के लिए और इस देश के सब लोगों को जीने के लिए जो जीने का अधिकार जो दिया गया है, उसके लिए एक इच्छा शक्ति होना चाहिए कि देश की जनता को कम कीमत में जीवनावश्यक वस्तु कैसे प्राप्त हो. वो काम तब देश तकलीफ में था, तब डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने प्रधानमंत्री होते हुए किया था. लेकिन 56 इंच के जो देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं, वो रोज़ कीमतें बढ़ा कर देश के लोगों का जीना हराम कर रहे हैं. और हमारा सवाल है, क्या महंगाई रोकना अब केंद्र की सरकार के हाथ में नहीं है? अगर वो नहीं है तो सरकार आप छोड़ो, हम महंगाई कम करके दिखाएंगे. ये कांग्रेस का इस देश की जनता को शब्द है. और मुझे लगता है कि इस महंगाई में लोगों को इस महंगाई के आग में झोंकने का काम केंद्र की बीजेपी की मोदी की सरकार कर रही है और जानबूझकर कर रही है. यह हमारा आरोप है. देखो, सोशल मीडिया पे चौवानी छाप लोग भाड़ोतरी लगाकर देश की जनता का माइंड डाइवर्ट करने का जो काम केंद्र की भाजपा की सरकार कर रही है. जो कोई बोला महंगाई के बारे में तो उसको भाड़ोतरी, जो सोशल मीडिया पे चौवानी छाप लोगों को बिठाकर उनको गाली देने का काम किया जाता है. लेकिन मेरा सवाल एक इसमें है कि ये किसी को गाली देने से, किसी को नीचा दिखने से किसी का पेट नहीं भरता. पेट भरने के लिए और इस देश के सब लोगों को जीने के लिए जो जीने का अधिकार जो दिया गया है, उसके लिए एक इच्छा शक्ति होना चाहिए कि देश की जनता को कम कीमत में जीवनावश्यक वस्तु कैसे प्राप्त हो. वो काम
तब देश तकलीफ में था, तब डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने प्रधानमंत्री होते हुए किया था। लेकिन 56 इंच के जो देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं, वो रोज कीमतें बढ़ा कर देश के लोगों का जीना हराम कर रहे हैं। और हमारा सवाल है, क्या महंगाई रोकना अब केंद्र की सरकार के हाथ में नहीं है? अगर वो नहीं है तो सरकार आप छोड़ो, हम महंगाई कम करके दिखाएंगे। ये कांग्रेस का इस देश की जनता को शब्द है। और मुझे लगता है कि इस महंगाई में लोगों को इस महंगाई के आग में झोंकने का काम केंद्र की बीजेपी की मोदी की सरकार कर रही है और जानबूझकर कर रही है। यह हमारा आरोप है। गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल ने लाउड स्पीकर मामले को लेकर कहा कि केंद्र सरकार इसकी एक पॉलिसी बनाए। क्या आपको लगता है केंद्र सरकार को पॉलिसी बना के कुछ जो मुद्दा सामने आ रहा है उसको हल कर सकते हैं? देखो, दो चीजें हैं इस बात में सामने आया है कि शिरडी में साईं बाबा जी की जो सुबह में काकड़ा आरती चलती थी वो भी बंद हो गई। और हमारे साईं बाबा के जो भक्तगण हैं वो बहुत परेशान हो गए, क्योंकि उस काकड़ा आरती से उस एरिया का जो पूरे दुनिया भर से जो लोग आते थे, वो काकड़ा आरती की वजह से उठकर अपनी तैयारी में और साईं बाबा जी के दर्शन में पहुंचते थे सुबह सुबह। तो अब ये जो कानून जो है, जो माननीय सुप्रीम कोर्ट ने 2005 में उसका निर्देश दिया था, वो सिर्फ मुसलमानों को नहीं, वो हिंदू को भी लागू हो गया। और उसका परिणाम हम साईं बाबा के उस मंदिर में अपने को देखने मिला। साईं भक्त लोगों सामने आ गए, आंदोलन के रूप में आ गए। तो ये जो मामला है, जिसे मुस्लिम और हिंदू में झगड़े लड़ाने के मामले में जो राजनीति जो शाख बिछाने का काम बीजेपी ने किया था किसी के कंधे पे बंदूक रखकर, उसके परिणाम सिर्फ मुस्लिमों को नहीं, उसका परिणाम हिंदू को भी भुगतने पड़ रहे हैं। तो बीजेपी जो केंद्र सरकार की जो गलत नीति का परिणाम देश भुगत रहा है, उसको डाइवर्ट करने के लिए धर्म के आधार पर विवाद बनाकर देश के लोगों को डाइवर्ट करने की कोशिश जो करती है, उसका परिणाम मुस्लिमों को और हिंदू को भी, दोनों को भी भुगतना पड़ रहा है। और मुझे लगता है कि ये जो हो रहा है वो अच्छा नहीं है। इसलिए राज्य के गृह मंत्री ने केंद्र को अवगत कराया कि एक कानून केंद्र ने बनाना चाहिए और देश में शांति और अमन रहे। ये कोशिश राज्य सरकार की तरफ से हुई तो उसका हम समर्थन करें। सर, एक और सवाल संजय उनकी बात में वो कह रहे हैं कि सरकार जो है डरी हुई है, कार्रवाई नहीं करना चाहिए। तो उनके बयान को किस तरह और आपका बयान कैसे? देखो, संजय जी का जो बयान है उनका व्यक्तिगत हो सकता है। शासन अपने लेवल पे कार्रवाई करेंगे, क्योंकि कायदा व्यवस्था ये सब चीज़ें राज्य को, क्योंकि वैसे भी महाराष्ट्र का तमाशा बनाने का काम बीजेपी की ओर से बहुत बार हो चुका है और हमेशा करते आ रहे हैं। गए 2 साल में महाराष्ट्र को भ्रष्टाचारी महाराष्ट्र, और वो आपने देखा होगा कि रेमडेसिविर इंजेक्शन के समय में हमारे राज्य के विरोधी पक्ष नेता दोनों रात के 12 बजे एक गुजराती व्यापारी उसने जो इसका काला बाजार किया था रेमडेसिविर इंजेक्शन का, उसको बचाने के लिए ये लोग रात के 12 बजे वहाँ पुलिस स्टेशन में पहुंचे। इस तरह से राज्य में कायदा सुव्यवस्था बिगाड़ने की कोशिश जो बार बार बीजेपी कर रही है, किसी के कंधे पे बंदूक रखकर हिलने की कोशिश जो करती है, वो उसी के परिणाम महाराष्ट्र को भुगतना पड़ा। महाराष्ट्र में नए उद्योग आने को रुके हैं, उससे रोजगार निर्मित रुकी है, कई आने वाले पीढ़ी के युवाओं को बेरोजगार होने की व्यवस्था, इस तरह से महाराष्ट्र को नुकसान पहुंचाने का काम जो बीजेपी ने इस तरह वातावरण खराब करके करने की कोशिश की है। और इसलिए राज्य में अस्थिरता ना हो, कानून व्यवस्था बराबर रहो, इसलिए राज्य सरकार सही समय में सही कार्रवाई करेंगी और राज्य में शांतता बना के रखने की कोशिश करेंगे। लेकर जिस तरह से देवेंद्र फडणवीस बयान करते हैं और कहते हैं कि जो आने वाले चुनाव है 27 इलेक्शन को लेकर कि अब भी लोग असमंजस में। देखो, बीजेपी ये ओबीसी और ना शेड्यूल कास्ट ना आदिवासी किसी के फेवर में नहीं रही, वो आरक्षण विरोधी है। कांग्रेस ने हमेशा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान का सम्मान किया है। केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार बाबा साहब अम्बेडकर के संविधान का सम्मान नहीं करती, क्योंकि उनकी मानसिकता और उनकी सब चीज़ें देखते हुए गए 8 साल में ये संवैधानिक विरोधी सरकार केंद्र की बीजेपी की सरकार रही है। खुद देश के राज्य के प्रधानमंत्री मुख्यमंत्री रहने के बाद देवेंद्र फडणवीस ने संवैधानिक व्यवस्था का दुरुपयोग किया। नागपुर जिला परिषद जो 2017 में उसके कार्यकाल पूरा होने के बाद भी
मुख्यमंत्री पद का दुरुपयोग कर उसको 2 साल का एक्सटेंशन दिया और एक्सटेंशन देकर बाकी जिला परिषद के भी अध्यक्ष को लगा कि हमें भी एक्सटेंशन मिलेगा करके वो कोर्ट में गए और कोर्ट ने जो डिसीजन दिया उसके आधार पर एक तरह सिर्फ महाराष्ट्र को नहीं तो मध्य प्रदेश है, कर्नाटक है, सब लोगों के भी प्रकरण अब कोर्ट में है। तो सभी राज्यों में ओबीसी के आरक्षण के ऊपर प्रश्न चिन्ह खड़ा करने का काम बीजेपी ने किया है और इसलिए बीजेपी को हम ओबीसी के बाजू में है या किसी के बाजू में बोलने का अधिकार नहीं है। कांग्रेस पार्टी 27 के आगे जाकर जितने भी अभी इलेक्शन होंगे उसमें 27 के आगे जाकर हमारे ओबीसी के लोगों को चुनाव में उतारेंगी और ओबीसी के लोगों को नेतृत्व करने की क्षमता है और उनको मौका देने का काम कांग्रेस पार्टी करेंगे। रेट वाढलेले आहेत कसं मग कसं काय? केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं भाजपचं सरकार आल्यापासून देशाच्या लोकांना माझा सवाल असा आहे की या 8 वर्षात नरेंद्र मोदीजींनी एक अशी कुठल्या म्हणजे जीवनावश्यक वस्तूच्या किमती कमी केल्यात असं एका जीवनावश्यक वस्तूचं कोणीतरी नाव सांगा। त्याचं नाव कोणी सांगू शकत नाही कारण की मोदी सरकार आल्यापासून रोज झपाट्यानं जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढत चालल्या आहेत। आज गॅस सिलेंडर 50 रुपयांनी त्याची किंमत वाढवली, जवळपास 1050 पैसेच्या वर 50 रुपयाच्या वर गॅस सिलेंडरचे भाव वाढवले गेले आहेत। आज सामान्य लोकांना गॅस नाही, डिझेल पेट्रोल असेल, जीवनावश्यक वस्तू असतील या सगळ्या किमती वाढवण्याचं काम आणि या महागाईच्या आगे झोकून देशाच्या लोकांना उपाशी मारण्याचं पाप केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे। आता हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या महागाई आणि भाजप यांचं मजबूत संबंध आहेत आता हे स्पष्ट झाले।